नमस्कार. अनघलक्ष्मी दुर्गा, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज खुले व्यासपीठ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही फिरत फिरत आलोय कसबा कसबा मावळे. कित्येक वर्ष झाले ते 40. सर, मी एक तुम्हाला विचारते की आता निवडणुकीच्या कालावधीमध्ये तुमच्या प्रभागामध्ये कसबा मतदारसंघामध्ये कोण इच्छुक उमेदवार वाटते तुम्हाला? इच्छुक उमेदवार बरेच आहेत. प्रत्येकाला वाटतं की आम्हाला संधी मिळाली पाहिजे, पण मी स्वाभाविकपणे आपल्या माणसाचं आपण नेहमी कौतुक करत असतो. माझे जवळचे मित्र संजयराव पायगुडे हे या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत. गेली 35-40 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो आणि राजकीय क्षेत्रामध्ये सुरुवातीपासून त्यांचा कल होता. आमचा प्रत्येकाचा एक कल असतो, स्वभाव असतो, तसा त्यांचा राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचा कल होता. गेली अनेक वर्ष ते भारतीय जनता पक्षाच्या कामामध्ये सक्रिय आहे. त्यामुळे अपेक्षा ही आहे की ज्याला ज्या भागातला कल आहे त्या भागात त्याला जर संधी मिळाली तर त्यांनी खर तर अनेक राजकीय मंडळींबरोबर काम केलं. प्रदीप दादा रावत असेल किंवा आमचे माजी खासदार स्वर्गीय गिरीश बापट असतील, अशा अनेकांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. मग त्यांनी जे काम केलं त्याचं कुठेतरी त्यांचं योग्य मूल्यमापन झालं पाहिजे, अशासाठी म्हणून त्यांनी करावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि आता सध्या तुम्ही शाहिरीमध्ये आता तुमच्याकडे कुठले कुठले पद आहेत? आता सध्या काय करताय तुम्ही? महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती म्हणून आहे, जे एज्युकेशन डिपार्टमेंटच्या अंडर चालते. त्याचं मी अध्यक्ष आहे, स्वतंत्र अध्यक्ष पद आहे, राज्यमंत्री दर्जा आहे त्याला. आणि महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक धोरण ठरलेलं आहे 24 साली. त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे माजी खासदार त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे, त्या समितीचा देखील सदस्य आहे. आणि तुम्हाला असं वाटतंय की संजयजी पायगुडे जे आहेत प्रभाग क्रमांक 24 मधून इच्छुक आहेत, तर ते त्यांनाच असं संधी मिळावी आणि लोकांनी निवडून द्यावं, का निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतंय? मूळ म्हणजे आपण म्हणतो ना तळागाळातला कार्यकर्ता. काय काही जण असे तळागाळातनं वरती आलेले असतात आणि काही जण आयते वरतून आलेले असतात. बरोबर. असं येण्यापेक्षा त्यांनी तळागाळातनं काम केलं. अनेक वर्ष पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांबरोबर जबाबदारीनं काम केलेलं आहे. अशा कार्यकर्त्याला जर संधी मिळाली तर आमच्या बरोबरच असल्यामुळे आम्हाला आनंद नाही. माझ्या बरोबरचा एखादा कार्यकर्ता वरच्या पदापर्यंत गेला तर त्याचा आम्हाला स्वाभाविक, आम्ही जे काही मित्र त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे सुरुवातीच्या काळापासून, त्यांना नक्की आनंद होणार आहे. त्यामुळे धडपड्या माणसाला ही संधी मिळाली पाहिजे. आणि खरं तर बघितलं तर तसं आर्थिक खूप काही मोठं काही त्याच्याकडे पाठबळ आहे असं काही नाही, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचंच पाठबळ हेच त्याचं खऱ्या अर्थानं संपत्ती असं आम्ही मानतो. आणि पहिले आपल्या इथं कसबामधून गिरीशजी बापटजी होते, त्यांचं मार्गदर्शन म्हणजे तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ फरक वाटतोय का तुम्हाला? काम करण्याची पद्धत काळात फरक पडणारच ना. म्हणजे आमच्याकडे आम्ही बापट साहेबांचं असं पाहिलं की आमच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचं पत्र हे नक्की यायचं. छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला सांभाळून घेणं, त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, त्याच्याशी कायम इंटरॅक्ट होणं, हे जे आहे ना ते बापट साहेबांचा स्वभाव होतो. त्याच्यामुळेच ते अनेक वर्ष इथली सत्ता त्यांची का गेली नाही, त्याचं मूळ कारण ते की त्यांचा घराघरामध्ये थेट संपर्क होता. आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची त्यांना माहिती होती. असा एक नेतृत्व त्यांचं उदयाला आलं असल्यामुळे त्या गोष्टीला महत्व आहे. मग आम्ही असं म्हणतो की अशा पद्धतीने ज्यांच्या हाताखाली तयार झालेले जे कार्यकर्ते त्यांनी थोडं पुढं व्हावं. धन्यवाद सर. मला असं वाटतंय की पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आणि आपण ग्रामदैवतापाशी आलोय. आणि सर पण हे म्हणजे मावळे सर हे जे आहेत ते सांस्कृतिक विभागावर काम करतात.
त्यामुळे मला असं खऱ्या अर्थाने वाटते की इथं मला येऊन मुलाखत घेऊन माझं सार्थक झालं. त्यामुळं धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढला. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, अनगलक्ष्मी दुर्गा, धन्यवाद.